प्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। माझे गुरु विजय जकातदार सर, आता इथं उपस्थित असलेले नंदकिशोर जकातदार सर, जयश्री बेलसरे आणि युट्यूबच्या माध्यमातून आणि आता प्रत्यक्ष ऐकत असणारे सर्व ज्योतिष अभ्यासक सर्वांना सादर करणार आज एक वेगळ्या विषयावरती किंवा अतिशय सोपा वाटणारा साधा विषय आहे. पण कुंडली कशी सोडवायची किंवा कुंडलीकडे कसं बघायचं हा एक साधा असणारा विषय जरी असला तरी आपण जेव्हा ज्योतिषाचा अभ्यास करतो तर अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचा असणारा हा विषय आहे. पहिल्यांदा जेव्हा आपल्याकडे एक जातक किंवा जातिका, ती कुंडली आल्यानंतर त्या व्यक्तीची अशी एक नॅचरल अशी अपेक्षा असते की आपण ज्योतिष अभ्यासकांनी कुंडली बघितल्यानंतर आपण स्वतःहून त्या कुंडलीबाबत बोलावं. म्हणजे पहिल्यांदा त्यांना असं अपेक्षित असतं की आपण काहीतरी स्पॉन्टेनियसली जे बोलतोय तर आपलं बोलणं त्यांना हवं असतं. कुंडली बघितल्यानंतर कुंडलीबाबत आपण विवेचन अतिशय चांगल्या पद्धतीने करता येतं. कारण कुंडली हा आरसाच आहे, आपल्या सगळ्याच गोष्टींच्या बद्दल बोलता येत. पण परंतु त्याच्यासाठी एक सगळ्यात महत्वाचं आहे की जातकाचा आत्ताचा तात्कालिक प्रश्न काय आहे. त्यामुळे प्रश्नही हा तेवढाच महत्वाचा असतो. कारण हे दोन विषय का वेगळे, कारण कुंडली आल्यानंतर कुंडलीबाबतचं विवेचन करणं किंवा कुंडलीबाबतच्या बद्दल भाष्य करणं हा एक भाग झाला आणि जातकाचा स्पेसिफिक प्रश्न घेऊन त्याच्याबद्दलचं विवेचन करणं, त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन करणं हा एक दुसरा भाग आहे. आता आपण काय आहे की कोणत्याही पद्धतीने जरी कुंडली सोडवायची असेल किंवा जातकाचा प्रश्न काही असेल तरी ती कुंडलीकडे काय बघायचंय, कुंडलीमध्ये काय बघायचंय किंवा कुंडली कशी वाचायची आहे. आपल्या सगळ्यांना माहितीये की आपली जेव्हा समोर कुंडली येते 12 स्थानं आहेत, म्हणजे 12 भाव आहेत, 12 राशी आहेत आणि त्याच्यामध्ये ग्रह प्रस्थापित झालेले असतात. आता जेव्हा कुंडली आपण वापरणार आहोत तेव्हा अंशात्मक कुंडली अभिप्रेत आहे, त्याच्यानंतर पुढे वर्ग कुंडल्या, दशा, गोचर हे सगळ्या गोष्टी झाल्या. पण पहिल्यांदी एखादी ठोकळा कुंडली, म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की ज्याच्यामध्ये आपल्याला काही अंशात्मक सुद्धा ग्रहांची स्थिती आपण सुद्धा विचार केली नाही, अशी जरी कुंडली आपल्या समोर आली तरी त्या कुंडलीवरनं आपल्याला भाष्य करता येणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता जेव्हा आपण असं म्हणतो की कुंडलीचा विचार करताना 12 राशी, 12 भाव आणि ग्रह यांचा एकत्र विचार केलेला. आता फलादेश जेव्हा आपण देतो तेव्हा फलादेश आणि त्याचाच एक उर्वरित असणारा भाग म्हणजे कालनिर्णय, या सगळ्या घटकांसाठी म्हणजे या दोन्ही गोष्टींसाठी एक 9 घटक हे अत्यंत महत्वाचे असतात. त्यातले पहिले जे 4 घटक आहेत हे ज्याला आपण पिलर म्हणतो, हे 4 जे घटक आहेत हे आधारस्तंभ आहे की ज्याच्याशिवाय आपल्याला फलादेश देताच येत नाही, की ज्याचा विचार खूप खूप महत्वाचा आहे. आणि त्याच्यानंतरचे जे पुढचे 5 घटक आहेत तर ते या मूळ जे आधारस्तंभ आहेत त्यांना ते सहयोग देत असतात. मग पहिले 4 घटक कोणते, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रह. कारण ग्रहांशिवाय काहीच नाहीये, म्हणजे ग्रहांचेच परिणाम होत असतात. म्हणजे जे काही सगळे परिणाम आहेत, भाव परत्वे, राशी परत्वे, नक्षत्र परत्वे, योग परत्वे, दृष्टी परत्वे, सगळे काही परिणाम आहेत, दशा परत्वे, सगळे परिणाम ग्रहांचे. म्हणून पहिल्यांदी ग्रह महत्वाचे. म्हणजे ग्रह काय आहे, ग्रह हा सगळ्यात महत्वाचा भाग झाला. त्याच्यानंतर दुसरं असं की ग्रह हे कोणत्या भावात पडलेले आहेत, म्हणजे त्यांना कुंडलीमध्ये कोणतं स्थान मिळालेले, ते कोणत्या भावात विराजमान झालेले आहेत. म्हणून दुसरा जो महत्वाचा